आज आपल्याकडे आलेली मॅस्ट्रो गाडी, तिचा फॉल्ट असा आहे की इथं ब्रेक दाबला तर ही लाईट लागतीये. बघू शकता, ब्रेक दाबला अटॅच होती आणि इंडिकेटर पण लागतं याच्याबरोबर. याच्यामुळे प्रॉब्लेम काय होतोय की याची बॅटरी डिस्चार्ज होतीये. कस्टमरचं म्हणणं आहे की स्टार्टिंगला खूप ट्रबल होती, स्टार्टिंग होत नाही. त्याच्यानंतर त्याचं कारण हेच आहे की ज्यावेळेस आपण हे ब्रेक दाबतोय त्यावेळेस त्याची पार्किंग लाईट आणि इंडिकेटर लाईट हे दोन्ही करंट डायरेक्ट होतोय. त्याच्यामुळे तिचा बॅटरीचा सगळा पॉवर या बाजूला शिफ्ट होते. त्याच्यामुळे ते स्टार्टिंग ट्रबल हे होणारच याच्यात. तर ह्याचा फॉल्ट आहे ना, याचा फॉल्ट वायरिंगमध्ये. याच्या पुढचा फ्रंट मी चेक केला, याच्यात काही फॉल्ट नाही आहे. त्याच्या पुढचा फॉल्ट ॲक्च्युली मागच्या साईडला आहे. इथं मी तुम्हाला दाखवू शकता. इथं मी डिक्की ओपन केलेली आहे याची. तर ह्याच्या इथमध्ये सगळ्यात पहिले हे चेक करण्यासाठी आपण इथली एक मेन सॉकेट काढून देऊ मागच्या लाईटची. कारण की ही जी वायर आहे, ही वायर स्विचची ब्रेकची जी वायर आहे, हे कनेक्शन मागपर्यंत जातं त्याच्या टेल लाईटपर्यंत. मागचा टेल लाईट आहे जो आपण ब्रेक दाबल्यावर ब्रेक लाईट लागते. जी मेन वायर आहे ती वायर तिची शेवटपर्यंत जाते. तर 100% इथं मागं कुठेतरी अटॅच असणार आहे, कुठेतरी ती टच होते. त्याच्यामुळे हे इंडिकेटर लाईट आणि ते लागते. तर त्याच्यासाठी आता इथे आपण शॉर्टकटमध्ये चेक करायचा प्रयत्न करू की खरंच इकडे प्रॉब्लेम आहे का. आता मी हे मित्रांनो हे सॉकेट काढतो बघा. हे मागून आलेलं आहे टेल सॉकेट, त्याला आपण काढून घेऊ. आता हे सॉकेट मी काढलं इथून. आता बघूया प्रॉब्लेम येतोय का. मित्रांनो ब्रेक दाबलाय, टाईट बंद. हे बघा, आता बघा पार्किंग लाईट लागत नाही, इंडिकेटर पण लागत नाही. म्हणजे याचा अर्थ फॉल्ट पाठीमागच यायचा. तर आपण आता हे खोलून चेक करूया. आता हे सॉकेट आपण बाहेर काढलेलं आहे. इथं आपण ही वायर बघू शकतो. आपण जे बोललो होतो इथं वायर बॉडीमध्ये टच होत असं, जी वायर इथं सोल निघालेला इथं इथं ओपन ही वायर. त्याच्यामुळे ही याच्या इथं ह्या चेसीला इथं कुठंतरी बॉडी आर्थ होत होती. त्याच्यामुळे आपल्याला फॉल्ट येत होता. तर आता आपण ह्या वायरीस व्यवस्थित चेक करून आता याच्यावर व्यवस्थित आपण याला टेपिंग वगैरे करून घ्यायची आहे. तर जेणेकरून आता फॉल्ट परत आला नाही पाहिजे. आणि त्याच्याबरोबर जी इथं आपण बघू शकता आता का स्विच ऑन केलं आहे आणि हे बघा फॉल्ट एकदम लाईट लागत नाही, कुठेही काय होत नाही. म्हणजे याचा अर्थ तो बॉडीला कुठेतरी ती वायर टच होत होती. तर आपल्याला फॉल्ट सापडलेला आहे. जेव्हा बी तुम्हाला कधी असा प्रॉब्लेम आला तर तुम्ही 100% व्हिडिओ बघून तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता. आता बघू शकता इथं पार्किंग लाईट बंद, इंडिकेटर बंद. हे असे फॉल्ट येत राहते. तसं काही नाही, फक्त व्यवस्थित जर चेक केलं तर फॉल्ट 100% सापडला जातो. तर आता इथून बघितलं असं आपण याच्यातून होल्डर पूर्ण रिमूव्ह केलेलं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला व्यवस्थित टेपिंग करून घ्यायची आहे. जे काही आपल्याला जॉईंट ओपन दिसत आहे त्याच्यावर आपण टेपिंग वगैरे करून घ्यायची पूर्ण सर्व ठिकाणी होल्डर जॉईंट आणि ते.
गाडी फिट झालेली पूर्णपैकी. आपण जे पूर्ण गाडी ओपन केली आहे पूर्ण गाडी फिट केलेली आहे. आणि आता बघा ब्रेक दाबतोय, इंडिकेटर नाही, पार्किंगमधली लाईट पण बंद आहे. चालतं आपला फॉल्ट सॉल्व झालेला आहे. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि अजून व्हिडिओ बघण्यासाठी हे चॅनल सबस्क्राईब करा. मी अशाच व्हिडिओ तुमच्यासाठी आणत राहील. बेसिक सर्व्हिसिंग जे किरकोळ काम असतं जे तुम्ही घरच्या घरी करू शकता ते तुम्हाला नक्कीच मी शिकवायचा प्रयत्न करेन. थँक्यू.